वर्षानंतर यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणूक लागली असून दोन पॅनल ह्या ठिकाणी प्रबल दावेदार एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. किटली व कबशी रयत सहकार पॅनलचे उमेदवार नवनाथ काकडे आपल्यासोबत आहेत. ते सध्या लोणी काळभोरमध्ये प्रचार करत आहेत. आपल्यासोबत जिल्हा परिषद विलासांना हे त्यांच्यासोबत आहेत. नवनाथ काकडे, तुम्ही जे परिचय पत्र काढलं होतं, मी यशवंत बोलतोय, विरोधकाहून तुमच्यावरती काही टीका टिप्पणी केली जाते, त्याला काय उत्तर देणार? नमस्कार, मी नवनाथ काकडे. मी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचा अधिकृत उमेदवार म्हणून आत्ता यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी आपला यशवंत बोलतोय. हे जे परिपत्रक मी काढलं होतं, गेली 2-2.5 महिने सभासदामध्ये त्याची जागृती झालेली आहे. मला असं वाटतं त्याच्यामुळे निवडणुकीचं एक छान वातावरण तयार झालं की ज्या वातावरणातून निवडणूक ही हुकुमशाहीच्या दिशेला जात होती आणि ती जाऊ नये आणि त्याच्यातून निवडणुकीची जागृती, भले ती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तर अतोनात प्रयत्न आमचे पॅनल प्रमुख आदरणीय माधवांना काळभोर असतील, आदरणीय दिलीपदादा काळभोर असतील, आदरणीय विलासांना काळभोर असतील, या सर्व प्रमुख लोकांनी तो प्रयत्न केलेलाच आहे. परंतु समोरच्या लोकांनी ती निवडणूक सभासदांवर लादलेली आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि माझ्यावरती, मी आपला यशवंत बोलतो, या परिपत्रकावरती टीका होत असताना ते सांगतायत की ज्यांना कारखाना 4 पिढ्यामध्ये त्यांचं कुणी कारखान्यामध्ये नव्हतं आणि त्यांनी कारखान्याविषयी काय बोलावं आणि काय सांगावं. तर मला असं म्हणायचं आहे की ज्या भूमीमध्ये मी जन्माला आलोय त्या गावामध्ये कारखाना आहे. कारखाना हे माझ्या गावचं वैभव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझे वडील तुकाराम काकडे हे त्या कारखान्याचे क्रेन ऑपरेटर म्हणून, ज्यांनी कामगार म्हणून काम केलेलं आहे, अत्यंत जवळून त्या कारखान्याचा भोंगा वाजलेला मी ऐकलेला आहे. त्याच्यावरती आम्ही शाळेच्या अभ्यासासाठी उठलेलो आहोत. बैलगाड्यांच्या घुंगराचा जो निनाद आहे तो आमच्या पहाटेला कानावरती पडल्यानं आमची सकाळ झालेली आहे. त्यामुळं अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न कारखाना हा आमच्याबाबत आहे. मला ह्या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे की ज्या लोकांनी कारखान्याची 6 एकर आष्टेकरांची जमीन, ती जमीन हडप केलेली आहे. आदरणीय तत्कालीन चेअरमन प्राध्यापक के डी बाप्पू कांचन यांनी 3 वेळा त्या जमिनीविषयी मोजणी आणलेली, परंतु ह्या समोरच्या लोकांनी ती मोजणी होऊ दिली नाही. हद्द निश्चिती, हद्द कायम करून दिल्या नाही. त्याची कारणं काय आहे, मला असं वाटतं हा सवाल सभासद मायबाप समोरच्या लोकांना विचारत आहे. कारखान्यामध्ये होत असलेलं करोडो रुपयाची भंगार चोरी, त्याच्यामध्ये यांच्या कुटुंबातील लोक जर भावापैकीच, कुटुंबापैकी लोक, भाऊ किंवा तत्सम लोक, तर त्या चोरांना जामीनदार असतील. कारखान्यामध्ये होत असलेली लाकूड विक्री, त्याच्यामध्ये जर यांचा हात असेल तर मला 1 मिनिट, मला हे सांगायचंय की करोडो रुपयाची माया ज्यांनी कारखान्याच्या भरोश्यावरती कारखान्याला लुटून गोळा केली आणि त्या ठिकाणी कारखान्याबाबतीत निवडणुकीसाठी पैसे भरल्याचा आव आणून आम्हीच कसे कारखान्याचे पालनहार आहोत हे या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. ते त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनीही काम केलेलं आहे आणि त्यावेळी त्यांनी अगदी जनरल मीटिंगमध्ये लोकांना कशा पद्धतीने वागणुका दिलेल्या आहेत, कोणाला गचंडी धरून, कोणाला शर्ट फाडून, कोणाच्या गुंड्या तोडून, कसा त्या ठिकाणी दहशतमय वातावरण तयार केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि हा सगळा समोरचा चोराचा बाजार, त्यांनी आमच्या शेजारी वाहत असलेली मुळा मुठा नदी, तिच्यामधली रेती म्हणजे वाळू सुद्धा शिल्लक ठेवलेली नाहीये. तर ते कारखान्यामधला मातीचा कण सुद्धा शिल्लक ठेवणार नाही आणि त्या ठिकाणी त्या चोरांच्या टोळीचं साम्राज्य येऊ शकेल अशी मला खात्री आहे. म्हणून मला सभासद मायबापांना एकच विनंती आहे की अशा हा जो वातावरण पालनहार असल्याचं बनवण्याचा प्रयत्न जे लोक करतायत त्यांना आपण वेळीच त्यांची जागा दाखवणं ही काळाची गरज आहे. नाहीतर आपल्या सगळ्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे आणि एक हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा एकदा कारखान्यावरती त्याचं स्तोम माजवेल असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. तुम्हाला या ठिकाणी वाटतं? तुम्ही म्हणताय की भंगार विकलं, कारखाना सुरू होणार आहे, लाखो रुपयाचं भंगार विकलं, त्याच्या मागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि कोण वाळू माफी आहे? तुम्ही आमच्या चॅनल माध्यमांशी त्याचं नाव डिक्लेअर करणार का? त्याचं नाव मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. समोरचं जे गावामधील आमचं कुटुंब आहे ते तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे. मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करण्याची माझी बिलकुल मनस्थिती नाहीये.
पण हे जे बिनबुडाचे आरोप हे लोक करत आहेत आणि आम्ही कसे कारखान्याचे पालनहार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सभासद मायबापांना निश्चितपणे माहिती आहे आणि प्रत्येक सभासदांनी त्यांचा वेळोवेळच्या 20, 25, 30 वर्षाच्या कालखंडामध्ये जनरल मिटिंगांपासून अनुभव घेतलेला आहे. ते सभासद निश्चितपणे त्यांना जागा दाखवतील हा विश्वास मला या ठिकाणी या निमित्ताने निश्चितपणे वाटतो. नवनाथ जे इलेक्शन हे बिनविरोध होणार होतं, अनेक मिटिंग झाल्या, 5 ते 6 वेळा तुम्ही मिटिंग केल्या, एकत्र बसला, चहा पाणी प्याला, कुठेतरी तुमचा प्रयत्न होता की हे निवडणूक बिनविरोध करायची. अशी कोणती धोरणं होती की ती तुम्हाला त्यांची पटली नाही, किंवा त्यांची धोरणं कोणती होती की ती तुमची धोरणं त्यांना पटली नाही आणि थेट तुमच्या घरासमोर काल जादूटोण्या करण्याचा प्रयत्न केला आहे, एक आग्रही प्रयोग केला आहे. इथपर्यंत प्रवास तुम्ही कशा पद्धती विरोधकांना उत्तर देणार? मला असं म्हणायचंय की मी चिंतामणीला स्मरून सांगतो की ह्या असल्या जादू टोण्याचा कसलाही परिणाम माझ्यावरती होत नाही. मी तुम्हाला कालही सांगितलंय, मी अतिशय प्रामाणिकपणे विरोधक म्हणतात की हे त्यांनीच केलेलं आहे जाणून बुजून. मी चिंतामणीची शपथ घेऊन सांगतो, माझ्या गावच्या चिंतामणीची, की ह्या प्रकार कुठल्याही प्रकारे मी स्वतः स्टंटबाजी करण्यासाठी केलेला नाहीये. हा प्रकार ज्यांनी कुणी केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला त्यांची नावही घ्यायची नाहीयेत, परंतु जो प्रकार झालेला आहे तो लाजिरवाणा आहे. परंतु त्या प्रकाराचा तुम्ही सगळं चॅनलवाल्या लोकांनी फार महत्त्व दिलेलं आहे. त्या बातम्या वगैरे मी पाहिल्या चॅनलला, टीव्हीला आणि प्रेस न्यूजला सुद्धा त्या बातम्या आलेल्या आहेत. माझ्या दृष्टीने त्याला अतिशय शून्य महत्त्व आहे. मी असल्या कुठल्याही प्रकाराला कसल्याही प्रकारची भीक कधी घालत नाही, ना घालणारही आहे. मी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना कधीच स्थान दिलेलं नाहीये. मी माझ्या कामावरती विश्वास ठेवतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो. माझ्या एवढ्या कमी वयामध्ये ज्या मला सभासद मायबापांनी किंवा आमचे पॅनल प्रमुख आदरणीय माधवांना काळभोर असतील, दिलीपदादा काळभोर असतील, आदरणीय रोहिदास शेठ उंत्रे पाटील असतील, आदरणीय विलासांना काळभोर असतील, महादेवराव कांचन असतील, राजीव घुले पाटील असतील, या सर्व प्रमुख लोकांनी माझ्यावरती जो पॅनलची उमेदवारी देऊन विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. आणि येत्या निवडणुकीच्या ह्या 9 मार्चच्या दिवशी तुम्हाला निश्चित लक्षात येईल किटली हे आमच्या 21 उमेदवारात चिन्ह आहे. आमचा एक उमेदवार तर ब वर्गातला सागर अशोकभाऊ काळभोर हे बिनविरोध झालेले आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. उर्वरित 20 उमेदवार हे निश्चितपणे 9 मार्चला किटली या चिन्हावरती प्रचंड बहुमताने विजयी होतील हा मला या ठिकाणी विश्वास वाटतोय. धन्यवाद. स्टार महाराष्ट्र न्यूजची चर्चा केल्याबद्दल. नवनाथ काकडे आपल्यासोबत होते, त्यांनी विरोधकांवर हल्ला बोल केलेला आहे. या ठिकाणी मी स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्टर विकास काळभोर, पुणे.